पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर सोनं आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे आणि या आव्हानाला आता 2 ते 3 दिवस उलटल्यानंतर याचा परिणाम जो आहे तो जळगावच्या सराफांच्या शोरूममध्ये जाणवायला सुरुवात झाली असल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगावमधलं मलाबार या दागिन्यांच्या शोरूममध्ये आहोत आणि या ठिकाणी या शोरूमचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या जडणघडणीतली जी दागिने असतात, वेगवेगळ्या घडांची जी आकर्षक दागिने असतात, ते दागिने घेण्यासाठी या शोरूममध्ये नागरिकांची गर्दी होत असते। मात्र आपण आता दृश्य बघतोय की या ठिकाणी शुकशुकाट असल्याचं पाहायला मिळतं आहे। आकर्षक अशा दागिन्यांसाठी या मलाबार जे आहे शोरूमची या ठिकाणी ओळख आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी या ठिकाणची जी नागरिकांची जी वर्दळ असायची किंवा लग्न सराई असताना लग्न सराई निमित्ताने वधूवरांसाठी ज्या दागिन्यांची खरेदीची जी वर्दळ असायची ती कुठेतरी या ठिकाणी कमी झाल्याचं पाहायला मिळतं आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत या शोरूमचे व्यवस्थापक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार। सर, काय सांगणार? आपल्या शोरूममध्ये गर्दी असायची मात्र आज कुठलंही चित्र म्हणजे या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय, काय नेमकं कारण सांगता येईल याचं? हो, नेहमी जे आपल्याकडे जे आपल्या शोरूमचं जे वैशिष्ट्य आणि नाविन्यपूर्ण ज्वेलरीसाठी जी ओळख होती, त्यासाठी जी नेहमी गर्दी वगैरे असायची. तर याचा जो परिणाम जो झालेला आहे, ते मोदीजींच्या आव्हानानंतर हा परिणाम दिसू लागलेला आहे. म्हणजे दिसून येत आहे, की जे लग्न सराईच्या खरेदी व्यतिरिक्त जे सोनं घेण्यासाठी जे ग्राहकांची गर्दी असायची, ती कुठेतरी कमी झालेली आहे. आणि फार म्हणजे असं मोजकेच कस्टमर जे आहेत ते आता दालनाला भेट वगैरे देत आहेत. तर मोदीजींचं आव्हानच म्हणता येईल आणि त्याचबरोबर सोन्यामध्ये झालेली जी वाढ आहे, ती पण म्हणजे आयात शुल्क वाढल्यानंतर त्याचा सुद्धा परिणाम ग्राहकांवर दिसून येत आहे. आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदींच्या आव्हानाच्या आधी काय परिस्थिती होती नेमकी? कशी ग्राहकांची संख्या होती? एक अंदाजित सांगता येईल आपल्याला? मोदीजींच्या आव्हानाच्या अगोदर सध्या सोन्याचा भाव हा स्टेबल असल्याकारणाने त्यामुळे ग्राहकांची जी गर्दी होती म्हणजे नेहमी रेग्युलर जे ग्राहकांची जी वर्दळ असायची ती रेग्युलर होती. म्हणजे जसं सोनं खरेदी करण्यासाठी आता सध्या लग्नसराईचा सीझन चालू आहे. तर लग्नसराईमध्ये जे लागणारे जे दागिने वगैरे आहेत, तर लग्नसराईबरोबरच इतर ग्राहकांची सुद्धा गर्दी ही बघायला मिळत होती. ग्राहक येत होते. पण आता सध्या मोदीजींच्या आव्हानानंतर कुठेतरी त्याचा थेट परिणाम सोने व्यावसायिकांवर झालेला आहे आणि कुठेतरी गर्दी ही कमी झालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आपल्या शोरूमला कुठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हणता येईल आपल्याला? हो, सध्या तरी प्रत्येक जे व्यावसायिक आहे त्यांना आर्थिक नुकसान तरी समजा आर्थिक नुकसानाची ही जड सोसावी लागत आहे. कारण ग्राहकांची एकदम झालेली कमी झालेली गर्दी बघता याचा थेट परिणाम बिझनेसवर झालेला आहे. मोदींचा जो निर्णय आहे तो संदर्भातला देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी हा निर्णय घेतला आहे, मग तो निर्णय तुम्हाला चांगला वाटतोय की हा निर्णय घेताना तुमचाही विचार त्यांनी करायला पाहिजे होता असं वाटतं? आता देशाच्या हितासाठी घेतला गेलेला निर्णय आहे. तर त्यांनी जे आव्हान केलेलं आहे, तर त्या आव्हानाला ग्राहकांचा प्रतिसाद तर मिळतच आहे. पण हा देश हितासाठी घेतला गेलेला निर्णय आहे, तर त्या संदर्भामध्ये तो एक देश हितासाठी घेतला गेलेला आहे. त्याच्यामुळे त्यावर योग्यच आहे. तुमचं समर्थनच आहे. हो, समर्थनच आहे. तर अशा पद्धतीने नरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर जी आहे आता त्याचा परिणाम जळगावच्या बाजारांवर व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आता जळगावच्या सराफ बाजारांमध्ये ग्राहकांची जी गर्दी होती सोनं चांदी खरेदीसाठी, ती गर्दी आता कमी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोदींच्या आव्हानापूर्वी जी शोरूममध्ये गर्दी असायची ती गर्दी कमी झाल्यामुळे आता या ठिकाणी सराफ व्यावसायिकांना असेल, शोरूम चालकांना असेल, कुठेतरी नुकसानाचा सामना करावा लागतोय। मात्र मोदींनी देशासाठी घेतलेला हा निर्णय आहे आणि त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचं मत या ठिकाणी मलाबार शोरूमच्या व्यवस्थापकांनी व्यक्त केलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।